आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. मराठा आरक्षणावरून कोर्टात सुनावणी सुरू आहे. ओबीसी आरक्षणा मुद्द्यावरून कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेत. जर राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगाशी सल्लामसलत केल्याशिवाय ओबीसी आरक्षणाची यादी बनवू शकत नाही असं कोर्ट म्हणाले. नाही मग सरकारनं केली असेल ना, मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केली असेल, काय निकष पूर्ण करायचे आहेत तेही केले असतील. एकतर सरकार काय करतंय काय नाही केलं याबद्दल माहीत नाही, आणि न्यायालयाच्या प्रक्रियेवर मला बोलायचं नाही, कारण ते न्याय प्रविष्ट मॅटर आहे, त्याच्याविषयी आपण बोलू नये. त्यानंतर सगळं सरकार म्हणणं मांडेल, काय मांडायचं. अशोक चव्हाण यांनी अशी विनंती केली की जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, ज्या मागण्या अपूर्ण आहेत त्यांच्यासाठी पाठपुरावा करू, सरकारशी समन्वय घडवून आणण्याचे मी प्रयत्नशील आहे. नाही, ते लवकर होणं गरजेचं आहे ना. मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. ते देण्याऐवजी तुमच्या सरकारमधल्या काही लोकांनं समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांना समाजाचा आक्रोशच जर कळत नाही, फडणवीस साहेबांना ते रोखत नाही, तसं होऊच शकत नाही. फडणवीस साहेब इथं साहेब एकमेकाला तांब्या भरून जर पाणी दिलं ना तर माणसं उपकार ठेवतात. यांनी जर हजारो करोड रुपये निधी दिला म्हणतात, ते लोक यांचं ऐकत नाहीत, मराठ्यांच्या विरोधात चाललेत म्हणल्याच्या नंतर हे षडयंत्र आहे मोठं. हे मोठा ट्रॅप रचलेला आहे मराठ्याच्या आंदोलन मोडीत काढण्याबाबत. त्यावरही चव्हाणसाहेबांना लक्ष दिलं पाहिजे ना. पण मात्र हे लवकर होणं गरजेचं आहे. आता आम्ही नाही थांबत, 17 उपोषण होणार आहे आता. राहुल गांधींनी अमेरिकेत असं एक वक्तव्य केलं की पक्षपातीपणा थांबल्यानंतर आरक्षण संपवण्याचा विचार करू. पण ते असंही म्हणालेत की माझं विधान जे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं आणि काँग्रेस सत्तेत आल्यानंतर 50% मर्यादा ओलांडण्यात येईल, मी आरक्षणाच्या बाजूने आहे. आणि हाच मुद्दा घेत लाड यांनी जेव्हा तुमच्यावर टीका केली. जरांगे पाटील आता राहुल गांधीच्या विरोधात बोलतील का, पत्रकार परिषद घेतील का, की राहुल गांधींनाही फडणवीसाचा माणूस म्हणतील? अरे तुम्ही द्या ना, तुम्ही द्यायचं सोडून याला बोलन त्याला बोलन, काय काय ठेके घेतले का आम्ही? तुम्हाला बी बोलायचे आणि त्यांना बी बोलायचं. सत्य तुम्ही द्या ना, तुम्ही द्या ना. तुम्हाला तेवढंच बोलता येतं फक्त. फडणवीस साहेबांना सुद्धा आणि यांना सुद्धा, यांनी ते जे मराठीच्या विरोधात बोलायला ठेवले तेवढंच बोलता येतं त्यांना. त्यांना म्हणा त्यांच्याकडून लिहून घ्या आणि त्यांना आरक्षण मागा. सत्य तुम्ही, आणि त्यांना कुठून मागवतो? त्यांना मागायचं कुठून? त्यांना काय प्रश्न विचारायचा आणि काय पत्रकार परिषद घेऊन सांगायचे? त्यांना काय सांगायचं? लोकांची आशा तुमच्याकडून आहे, तुम्ही द्या ना. त्यांना फायदा झाला तुम्हाला होईल. कळतंय का लाडला शब्द? तुम्ही म्हणताय ना त्यांना फायदा झाला, आता तुम्ही नाही दिल्यावर त्यांना नाही व्हायचं, कोणाला होईल? आता केला आहे का नाही, झाला आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही. मी तर काय पाडा म्हणलो नाही कोणाला. मी पाडा म्हणल्यावर तुमच्या काहीच येणार नाहीत. मी म्हणलो बी नाही आणखीन की पाडा म्हणून. आणि कोणासाठी पत्रकार परिषद घ्यायचं आमचं काम नाही, ते तुमचं काम आहे. ते राजकारण आहे तुमचं. तो काय म्हणला, ह्यो काय म्हणला, तो काय नाही म्हणला. इथं आमची लढाई आरक्षण मिळवण्यासाठी. आता ते कशासाठी बोलले तर कोणत्या देशातून बोलले तर आम्हाला काय देणं की नाही. देशातून बोलू नाही तर समुद्रात तो भरून बोलू नाही, एखाद्या वड्या नाल्यात तो भरून बोलू, कुठून बोलू, आम्हाला काय घेणं आहे ते काय बोलायचे. त्याला काय उत्तरं द्यायचे काय नाही द्यायचे तुम्ही तुमचं बघा ना. सरकार तुम्ही आहेत, आम्ही तुम्हाला मागणार आहे, तुम्हाला द्यावं लागणार आहे. तुम्हाला जर वाटतं त्यांना फायदा झाला आहे, तुम्ही नाही दिल्यामुळे झाला असेल. तुम्ही दिल्यावर तुम्हाला होईल, तुम्ही नाही दिला तर असंच होणार आहे. तुम्ही द्या, आणखीन शहाणे व्हा. आम्हाला नुसते पत्रकार परिषदान लिहून घ्यायला ना आणि हे करा ना. आम्हाला काय कामाला ठेवलं काय तुम्ही? नोकर आहेत काय आम्ही तुमचे? सरकार तुम्ही आहेत, काम करा. पडळकर असं आहेत की मनोज जरांगे पाटलांना सरकारनं जे द्यायचं होतं ते दिलं आहे. आता सरकारचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा विरोध दर्शवला आहे. बघू ना सरकार कसं मराठ्यांना आरक्षण देत नाहीत, कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही आणखीन तरी नाही. आजपर्यंत आम्ही त्यांना कोणाला बोललोय नाही. ते तिकडं बसलेले ते यावल्यात काड्या करतो, ते मेन ते यांचं बाकीच्याचा काय दोष नाही. इम्तियाज जलील असं आहेत की अजून प्रस्ताव आला नाही, मात्र जातीच्या आधारावर युती करता येणार नाही. जर जरांगे पाटलांनी पक्ष काढला तर त्यांच्यासोबत जाऊ, पण ते कोणते उमेदवार देतात अजून सांगता येत नाही. ते आता पुढचा लांबचा विषय, आणखीन आत्ताच काहीच नाही. त्या विषयावर आमचं आणखीन ठरलंच नाही, त्यामुळे त्या विषयावर चर्चा करून उपयोगच नाही. पाडायचे आहेत का लढायचे तर आमचंच आणखीन बैठक झालेली, त्यामुळे त्या विषयावर आत्ताच बोलणं ते संयुक्तिक नाही होणार. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळी 10 ते 7 या वेळेत ते बसणार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षणासाठी विशेष अधिवेशन लावावं आणि ज्यांचा ओबीसीला विरोध आहे, मराठा ओबीसीतून विरोध आहे, ते उघडे पडतील. महाविकास आघाडीची भूमिका यातून पुढे येईल. मी परवाच सांगितलं ना, मी नाही बोलत आहे कोणावर बी. असले मराठ्यांना मारायला निघालेले, मराठ्यांचे लेकरं संपवायला निघालेलं गिनीतच नाहीत आम्ही. हां,
स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी निवडून येण्यासाठी बोलायचं आणि गोरगरिबाला आरक्षणासाठी बोलायचं नाही. म्हणजे यांना आरक्षण महत्त्वाचं नाही आहे, यांना आरक्षण मोठं असलं पाहिजे. बाकीचे बघा त्यांना किती आरक्षण मोठं आहे, ते आरक्षणासाठी पक्षाच्या नेत्याच्या सुद्धा विरोधात जातात, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन उभा करतात आणि मराठ्याचेच पक्षासाठी आंदोलनं करतात. हे लिहून आणन ते लिहून आणन, आमच्या नेत्याला बोलवतो नामका होतो तामका होतो. यांना आरक्षण मोठं असलं पाहिजे. बाकीच्या ओबीसीच्या नेत्याला आरक्षण मोठं आहे, यांना पक्षांनी नेता मोठा आहे. जाऊ देऊ, त्याच्यावर बोलतच नाही मी, असले गिनीतच नाहीत आम्हाला. चल, तुम्ही बोलत नाहीत मात्र लाड सातत्यानं टीका करतात. ते असं म्हणतात की शरद पवारांना जे बोलता येत नाही ते जरांगे पाटलाकडून वधून घेतलं जातं. जैसो को तैसो मिळतो क्या बात असं म्हणलं. ते काय थोड्या दिवसात ते येडं होतं काकानो, चांगलं होतं म्हणता ते बधीर होतं काकानो. चांगलं म्हण, त्याला काय झालं आणि काय नाही काही कळा नाही त्याला. माझं एकच म्हणणं आहे बा, सरळ सरळ, की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, हे मराठी डोक्यावर घेऊन नसते, पण तुम्ही नाही दिलं खेळ खलास. आपल्याला एवढंच माहिती. तुम्हाला जर 50-55% राज्यातला मराठा विरोधात जाऊ द्यायचा नसला, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणे, तुम्ही दिलं नाही तर तुम्ही किती आदळापट केली, किती फोडाफोडी केली, विषय तुमचा संपणार आहे. कारण तुमच्या पक्षातल्या गरिबांना सुद्धा आरक्षण मोठं वाटतंय, नेता आणि पक्ष मोठा वाटत नाही. कारण नेता मोठा होणारे, पैशावाला होणारे, ह्या नेत्यांना फक्त प्रॉपर्ट्या सांभाळायच्या, संपत्ती सांभाळायची, म्हणून यांना सत्तेत राहायचं. आणि आम्हाला गरिबाला आमचे लेकरं सांभाळायचे, आम्हाला लेकरं मोठे करायचे, आणि यांना सत्ता सांभाळायची, संपत्ती सांभाळायची. यांच्यापुढं तो प्रश्न आहे. यांचे लेकरं सगळ्यांचे परदेशात आहेत शिकायला, हे करोडपती झाले, यांच्या संपत्त्या यांना सांभाळायच्या, आम्हाला आमचे लेकरं सांभाळायचे आणि लेकरं मोठे करायचे. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या गरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय लेकरं सांभाळा, नेता आणि पक्ष सांभाळायचा नाही. आणि दादागिरी फादागिरीला मराठी मोजित नाहीत, गरीबसुद्धा मोजित नाही. तर गरीब म्हणतो काय दादागिरी फादागिरीने बघू काय होईल, बघू आपल्या लेकरांसाठी आपण लढू. डायरेक्ट गरीब मराठी म्हणाले जातात, भेट नाहीत ते. हां, कसल्याचे दादागिरी, काय आमदार आणि फामदार, काय दादागिरी, सगळ्याच्या दादागिऱ्या मोडीत काढतो मी. थोडं थांबा, यांची दहशत यांनाही, ज्या आमदारांची दहशत आहे ना, यांची दहशतच मोडून टाकतो सगळ्याची. गरीबावर दहशत करता काय, आणि गरिबांनी डोक्यात घेतलं आहे आता. हां, सरळ सरळ अजिबात भ्यायचा नाही कोणाला. म्हणतात आपले लेकरं मोठे करायचे आपल्याला, त्यांचे झालेत. काय दहशत आणि फाशत यांची, याचे आमदार आणि फामदार काय आहेत यांचे, यांच्या दहशतीत मोडीतो. थांबा जरा, थोडा धीर धरा. प्रसाद लाड असं म्हणतात की मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो, जर जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीला प्रश्न विचारले तर मी भाजपाचा राजीनामा देऊन तुमच्या आंदोलनात सहभागी होईल. शपथ गणपतीच कशाला होता त्या बिचारीची. आता तेवढाच देव राहिला का तुम्हाला शपथा व्हायला, बाकी संपले का सगळे. शपथा कशाला होता, दैवताच्या शपथा कशाला होता तुम्ही. तुम्हीच तुमच्या नेत्याला प्रश्न विचारा ना. सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली, अंमलबजावणी का केली नाही. सरसकट राज्यातले गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, का घेतले नाही. विचारणं तो आहेत नेत्याला. इकडं कुंकड निघाला तिसरीकडंच, ते विचारणं. मराठा आणि कुणबी एकच आहे, आपण का देत नाहीत. 2004चा अध्यादेश आहे, मराठा आणि कुणबी एक असलेला सुशीलकुमार शिंदे सरकारनं काढलेला, का देत नाहीत. आपल्या ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात कुणबीच्या, त्या का थांबून धरल्यात. विचारणं तो आहेच नेत्याला. यासाठी का नेमली. गोरगरीब पोरांवरती लाखोनं केसेस का केल्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या का दिल्या नाहीत. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समिती का काम करत नाही. ECBC मराठ्यांनी 10% मागितलेलं नाही, तरी का दिलं. विचार ना देवेंद्र फडणवीसला. इकडं कुंकड निघालं वर तोंड करून. विचार ना, EWS मराठ्यांचं का रद्द केलं. EWS मधून पोरांनी शिक्षणात नोकरीत अर्ज केले होते, ते का रद्द करायला लावले, का रद्द करायला लागलेत. अरबी समुद्राचा छत्रपतींचा पुतळा का झाला नाही. कोपर्डीच्या ताईच्या आरोपींना फाशी आणखीन का नाही. विचार ना, इकडं कुंकड निघाला. शेतकऱ्यांना आता सरसकट नुकसान भरपाई द्यायची, ती दिली का ते विचार. काही तुमचे अधिकारी मराठ्यांच्या व्हॅलिडिटी देत नाहीत, ते प्रश्न विचार का देत नाहीत. रेकॉर्ड जळालेला नसून मराठ्यांचा रेकॉर्ड जळाला म्हणतात, ती प्रश्न विचार. जळालेला नसून का म्हणतात. देवदेवतांचे तिथं रेकॉर्ड आहे मोठा. उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वरला 22 खोल्या, त्या का घेतल्या नाही, ते प्रश्न विचार ना.
सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का लागू करत नाहीत आपण, हे प्रश्न विचार ना त्यांना. इकडं कुंकड निघतो, याला प्रश्न विचार त्याला, असे लाखानं प्रश्न आहेत ना. आता नुकसान झालेल्या लोकांना जनावरं वाहून गेलेत, कोणाचे घरं वाहून गेलेत, ते म्हणतात घर वाहून गेलेलाचा पंचनामा द्या, PM रिपोर्ट द्या जनावराचा. आता वाहून गेल्या जनावराचा PM रिपोर्ट असतो का? शेळ्या वाहून गेल्या त्याचा PM रिपोर्ट असतो का? पोस्टमार्टम रिपोर्ट ते विचार. एक गाव निघत आहे कुणबी नदीत, दुसरं का निघत नाही ते विचार. 8,000 पुरावे सापडलेत हैदराबादला, ते का आणले नाही ते विचार. ती दाऊंड संस्थान आहे, त्याचा रेकॉर्ड का तपासला नाही ते विचार. पुरा अभिलेख आहे प्रत्येक विभागाला, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, हे अभिलेख हे का तपासले नाहीत हे प्रश्न विचार. आणि तुला लयच वाटतंय आमच्या मराठ्यांचा फायदा त्यांना झालाय, त्यांना झालाय, त्यांना झालाय. आता तुम्ही नाही दिल्यावर त्यांना नाही होणार तर कुणाला होणार? तुम्ही द्या, तुम्हाला होईल. तुम्हाला द्यायचं नाही, लोकांच्या लेकराचे मुडदे पाडायचे. का रोखले आमचे पोरांचे व्हॅलिडिटी कुणबीच्या? काय EWS मधून भरलेल्या पोराची अडवणूक चालवली तुम्ही? काय कारण आहेत तुमचे? का त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत? तिथं त्यावेळेस त्याचा अर्ज तुम्ही ॲक्सेप्ट केला आणि आता रद्द करताय आता ह्या महिन्यात. मग इतके दिवस का झोपले होते का? असे शेकड्याने प्रश्न आहेत. तिकडे पडलेलं कुठे विचारलं होतो? आता गावकऱ्यांनी सरपंच समजा एखादा दुसरा केलाय, गावातले खड्डे बुजायचे असले, नाल्या नीट करायच्या असल्या, दिवाळी आली, पोलवर बल्ब लावायचे असले, सरपंचाला सांगायला लागेल का? पडायला सांगायचं सरपंचाला किती बसून दी, तो कसं काय बसील? आणि ही कोणची लोकशाही आहे? ज्याच्या हातात सत्ता आहे, जो त्या राजगादीवर बसलाय त्यालाच प्रश्न विचारावा लागते. किंवा प्रत्येक जातीचा माणूस आंदोलन तिथंच करू शकतो ना. आता त्यांचं कोणतरी डबडं बसलंय, ते अधिवेशन बोलावं म्हणून कोणीतरी बसलंय. महाविकास आघाडीला मागणी केली की त्यांनी अधिवेशन बोलवा. विधानसभा अध्यक्षालाच करायला लागली ना, मुख्यमंत्र्याला, विधानसभा अध्यक्षाला, गृहमंत्र्याला किंवा त्या सत्तेत कोण त्याला. अरे सत्तेकडेच मागायला लागेल ना. तुम्ही अधिवेशन कोणाला मागितलं? तर सरकारलाच मागितलं ना. आम्ही आरक्षण कोणाकडे मागणार? त्याने का अर्ज केला नाही? त्यांच्या माजी विधानसभा अध्यक्ष असं ना कोणीतरी पाहिला महाविकास आघाडीचा, त्याच्याकडे की बाबा अधिवेशन बोलव, कम नाही केली. त्यांचा कोणतरी माजी मुख्यमंत्री असं ना एखादा, त्याच्याकडे कम नाही मागणी केली? 1 दिवसाचं अधिवेशन बोलवा, दूध का दूध, पाणी का पाणी करायचंय. सगळे आमदार बोलतायत का बघायचंय. कोण ओबीसी आरक्षण, कोण बोलतोय मराठ्याच्या. मागणी कोणाकडे केली? सरकारकडेच केली ना. आणि आम्ही मागणी इकडं उलट्या खोबडीचे का तुम्ही? आम्ही इकडं मागणी करा तुम्ही तिकडं करा. किती दिवस येड्यात काढणार तुम्ही लोकाला? तुम्ही काय झालं हे आता ते चोराचे काहीतरी म्हणे बघा, उलट्या बॉम्बा, चोराच्या उलट्या बॉम्बा, असं झालं आता हे देवेंद्र फडणवीस. हे देवेंद्र फडणवीस बोलते, हे लोक बोलतच नाहीत. हे आमदार फामदार कोण आहेत ना, हे बोलतच नाहीत. काय व्हायला लागले यामुळं? मराठ्यांचे आमदार त्याच्या दबावापोटी बोलायला लागलेत, पण जनतेतून ते संपायला लागले. त्यांच्या लक्षात येणार आपल्या बळीचा बकरा करायला. आणि फडणवीसच्या लक्षात आहे ना, हे आमदार बोलल्यामुळं आपलं जास्तच फसत चाललंय, खड्ड्यात चाललो आपण. त्यांच्या लक्षातच का बसत नाही? लोक तर म्हणतात लय हुशार आहे त्यो, लय आमका त्या का तेवढ्यातच हुशार आहे. मग याला फोड्यो त्याला फोड्यो त्याच्यावर केस कर, एवढ्यातच हुशार आहे काय? मग ते राजकीय समीकरणं गणितं मांडता येत नाहीत का? लोकांच्या भावना नाही कळत का जनतेच्या काय आहेत? लोकांचं मन जाणून घ्यायचं नाही, काय नाही, आणि नुसत्या काड्या करीत राहते. त्याला कळून सुद्धा आहे ना की आपण फसत चाललोय. तुम्ही इतके फसत चाललात की तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या तरी फसलात, आणि तुम्ही 4 महिने घेतले तरी फसलात. तुम्हाला तोडगाच काढावा लागणार आहे. फडणवीस साहेब, तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो, तुम्हाला मराठा आरक्षणावर तोडगाच काढावा लागणार आहे. नसतं तुम्ही उद्या निवडणूक घेतल्या तरी गेले आणि 4 महिन्यात घेतल्या तरी गेले. मी एक शेतकऱ्याचं पोरगा म्हणून सांगतो तुम्हाला, आडवं बोलत नाही फडणवीस साहेब, किंवा तुम्हाला जाणून बुजून टार्गेट नाही करत. तुम्हाला मराठा आरक्षणाचा तोडगाच काढावा लागणार आहे. नसता तुम्ही निवडणुकीची घाई केली की तुम्ही संपले, आणि उशिरा घेतले तरी संपले. तुम्हाला तोडगाच काढावा लागणार आहे, हुशारी ना. आणि ते बी गोडी गुलाबी नाही. यासले टंबळे टुंबळे उभा करून जर असं केलं ना, आरडा वरडा,
आमदार मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्याच्या अंगावर गेलेले आमदार संपले आणि तुमचं सत्ता संपली. तुम्हाला हे तुमच्या डोक्यानं हाताळावं लागणार आहे. तुम्ही किती सरकारी आंदोलन उभा केलेत या राज्यात. अगं बाय 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 बाय, आता हे 15 दिवस जाऊन नुसते सरकारी आंदोलन उभा राहणार आहे. सरकारी आंदोलन उभा राहणार आहेत आता राज्यात फडणवीसांचे. कशाला कुटाण्यात पडाता, नका रोष अंगावर घेऊ फडणवीस साहेब. एकीकडे तुम्ही हे सगळे प्रश्न उपस्थित करताय, पण लाड असं म्हणतात की मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांना वीट आलाय. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलाचे कपडे फाडलेत, अशी टीका लाड यांनी केली. मग तर कपडे चांगले आहेत भाऊ. मग कपडे फाडायचे ते जन्मायचं आहे. जन्मायचं आहे, जन्मायचं आहे. हो, ज्यांच्या ज्यांच्या दहशती आहेत ना, दहशतीच खलास करतो गोरगरीबावर. दहशती माझी होती काय. हं. येईल वेळ येईल. दहशत माझी होता काय गोरगरीबावर. गरिबाच्या जीवावर मोठा होता आणि त्यांच्यावर दादागिरी करताय काय. तुम्ही आरक्षण तर देऊ नका, मग मराठी कसे कपडे फाडितो. हां, तुम्हाला मग त्या टायमालाच कळन कपडे फाडितोय मराठा का कपडे ठुत नाही का जंगलात तर राहायला जावं लागतं यांना. गारी गारीची का लागणार बुडीक बाल, 1.5 रुपयाला बुडीक बाल, 1.5 रुपयाला बुडीक बाल. हां, 16 तारखेला तुम्ही उपोषणाला बसणार आहेत. आता सरकारच्या मंत्र्याच्या गाठीभेटी वाढतील. कोणाचे फोन आले का उपोषण करू नका म्हणून, मागण्या मान्य करू? आणि फोनासाठी आणि त्यासाठी मी आंदोलन नाही करीत गावात. कोणाचा फोन यावा किंवा आंदोलनाला सोडायला यावा, कोणी उपोषण करायला यावा, ते उपोषण सोडायला यावा, मी बसत असतो माझ्या जातीसाठी. मी ठरून आंदोलन करणारा नाही आहे. कोणी सांगितल्यावर मग 4 दिवसांनी दुसरा येणार, 3 दिवसांनी तिसरा येणार, आमच्या दिवशी आमका येणार. मी धडक बसत असतो. आला ती नाहीत नको येऊ तिकडं तरफड कुशाल, काही देणं घेणार नाही. माझा देह मी समाजाला दिलेला आहे आणि ते मी झिजायचं काम करतो. मी ते विचार नाही करीत कोणी येईन आणि जाईन आणि काय होईन ते काय. पण द्या फडणवीस साहेब, तुम्ही शहाणे असाल तर आरक्षण देऊन टाका. तुम्हाला मराठ्यांचा खड्डा भरून निघू शकत नाही. कितीही एक करा, पूर्ण राज्य एकीकून जरी झालं तर एकटंच 50-55% रपा रप पाडीन. हो, ह्या भानगडीत पडूच नका. आरक्षण द्या, सरकारी आंदोलन उभा करायचं बंद करा. तुम्ही जास्त खड्ड्यात चाललात. जनसामान्यात जरा भावना घुसून बघा काय आहेत. बघा जरा भावना काय आहेत. लोक अगदार असे खवळूनच उठलेत आता सहनच व्हाय नाही. सरकारी आंदोलन उभा केलं. आज मी करतोय काय राव, गरिबांच्या लोकांसाठी काम करतोय. का खपत नाही मी तुम्हाला, का पसनी पडत नाही तुम्हाला, का करू नये मी माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून, का करू नये, काय नाही केलं पाहिजे. तुम्हाला काय एवढं का जळायलात तुम्ही. गरिबाच्या लेकरांनी गरिबाचा लढू नये का. तुम्हाला तुमच्या आमदारक्या वाचवायच्यात, खासदारक्या वाचवायच्यात, तुम्हाला मंत्रिपद, सरकार, पक्ष वाचवायचा आहे. मला माझ्या जातीचे लोक वाचवायचे आहेत, गोरगरिबाचे ते मोठे करायचे आहेत. का मी लढू नाही का. तुम्ही देऊन टाका फडणवीस साहेब, लफड्यात पडू नका. लय मागात पडेल तुम्हाला. एक बी माणूस नाही राहायचा, एक बी. खरं सांगतो तुम्हाला, एक बी नाही राहायचं. हो, तुम्ही आपलं देऊन टाका. कारण मराठ्याला छेडल्याला आत्तापर्यंत मराठ्याने टिकूनच दिलं नाही. शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास. हां, टिकूनच दिलेला नाही. तुम्हाला एवढा पश्चाताप येईल ना, तुम्हाला आता मजा लागत असं. घेऊ आमदार, तेव खासदार, तेव मंत्री बोलवतो तुमच्या बाजूनं. काही माकडं मुकडं इकडून तिकडून गोळा करून आलेले, पाळलेले फाडलेले सगळे पडेलच गोळा केले. आता निवडणुकीचे प्रमुख ते आहेत. सगळे पळलेला माल, कचरा कुचरा सगळा. आणि तुम्हाला वाटत असं लय टोळी दिसायला लागली, टोळी नाही टोळी नाही. हां, मतदानाच्या अगोदर 2-3 दिवस मराठी सगळं वातावरण फिरीत असतात. हां, 2-3 दिवस आधी टोळकं तुमच्या संग या काही टोळकं कुंकडं हरलं मिळलं नाही लागणार तुम्हाला. फक्त शेवटच्या 2-3 दिवसात बघा तुम्ही काय होतं फडणवीस साहेब. तुम्हाला लय प्रामाणिकपणाने सांगतो मी, तुम्ही देऊन टाका मराठ्याचं आरक्षण. काय देणं घेणं नाही आम्हाला. महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही, ते युती फौतीचं देणं घेणं नाही. पाडा तिकडं एकामेकाला, नाही तर मुंडक्यावर उभा करा एकामेकाला, काय देणं घेणं नाही आम्हाला. पण तुम्ही नाही दिलं ना फडणवीस साहेब, काहीच नाही होऊ शकत तुमच्याच्याने, काहीच. चलो, धन्यवाद. निश्चितच हे होते मनोज जरांगे पाटील, ज्यांनी आरक्षणाबाबत सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे.